साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला शेगावातून अटक. मोबाईल लोकेशनवरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या. भयंकर गुन्ह्याने मुंबई पुन्हा हादरली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CCTVतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचं CCTVत दिसत आहे. मुख्य आरोपी विशाल गवळीने 3 लग्न केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत. CCTV फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला, ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतोय. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे. अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एकूण 3 जणांना अटक केली आहे. आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याच्या बायकोलाही शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नमूद घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सौ विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली. तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली. त्या सर्व माहितीच्या आधारे आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून मिळून आला. परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला. 2 कर्मचारी मिळून 4ही बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे. सदर घटना काय आहे हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचते पोलीस स्टेशनला. ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे. तर माननीय SP सर यांना SP सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं सरांनी ती माहितीवरती